यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आहेत। आता काय सांगाल, मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे, त्यामुळे काहीशा प्रमाणात आपल्या पक्षाचा जो मार्ग आहे तो सुकर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाही, खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघ मी म्हटलो त्या पद्धतीनं परंपरेनं शिवसेनेचा मतदारसंघ आहे। शिवसेनेचा मतदार या ठिकाणी शिवसेनेला मानणारा मतदार आहे आणि जर मागचा इतिहास पाहिला तर गेली अनेक वर्ष शिवसेनेचेच खासदार या ठिकाणी निवडून येतात। खरं तर मी माननीय छगन भुजबळ साहेबांच्या या ठिकाणी आभार मानतो। ते अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की सर्व शिवसैनिकांच्या मनातला जो एक भावना होत्या त्यांचा आदर केलेला आहे, त्यामुळे त्यांचे खरंच धन्यवाद। नक्कीच दादा, परंतु आपण जर बघितलं हा जो तिढा आहे हा फक्त भुजबळांपर्यंत सुटलेला आहे। मात्र या ठिकाणी महायुतीमधील कुठल्याही पक्षाचा उमेदवार असू शकतो, त्याचबरोबर भाजपकडून देखील हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय। आपलं देखील नाव नाशिक लोकसभेसाठी चर्चेत येत आहे, काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की जो मोठेपणा, मनाचा मोठेपणा माननीय भुजबळ साहेबांनी दाखवला तोच इतर पक्षसुद्धा दाखवतील। कारण सर्वांना कल्पना आहे की उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव जागा शिवसेनेकडे आहे, त्यामुळे शिवसेनेचं अस्तित्व ह्या जागेवर आहे। आणि राहिला विषय उमेदवारीचा, तर शिवसेनेसाठी उमेदवार ही व्यक्ती नसते, धनुष्यबाण हाच आमचा उमेदवार असतो। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नक्कीच दादा, वारंवार हेमंत गोडसे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत जात होतात। तुम्हाला देखील स्वतः मुख्यमंत्र्यांकडून बोलवून आलं होतं, त्यामुळे कुठेतरी ह्या प्रकरणाचा तिढा सोडवण्यामागे आपला हात असल्याचं म्हटलं जात आहे, आपणच सोयीस्कर केल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे काही आपल्याला असं वरून सांगण्यात आलं की नाशिक लोकसभेची उमेदवार ही आपल्याला किंवा अन्य कोणाला आपल्या पक्षाकडून किंवा विद्यमान खासदारांना दिली जाईल वगैरे असं? नाही, मी शिवसेनेचा जसा जिल्हा प्रमुख आहे त्याच पद्धतीनं महायुतीचा नाशिक जिल्ह्याचा समन्वयकसुद्धा आहे। त्यामुळे माझी जबाबदारी आहे की हा घटक पक्षांमध्ये एक समन्वय असला पाहिजे। राहिला विषय आपण जो म्हटलात उमेदवारीचा, तर आमच्या दृष्टीनं उमेदवार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे देतील तोच आमच्या दृष्टीनं खरा उमेदवार। नक्कीच दादा, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रिया। आपण बघितलं या ठिकाणी काहीशा प्रमाणात नाशिक लोकसभेच्या जागेवरील तिढा हा सुटलेला असला तरी देखील महायुतीत ही जागा धनुष्यबाणाला गेलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याचं काम आम्ही करू, अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।